नमस्कार मित्रांनो, मी अमृता आणि मागील भागात आपण सुरू केलं आहे एक नवीन आगळंवेगळं पुस्तक. त्याचं नाव आहे वपुर्झा. तर उर्वरित भागाला सुरुवात करूयात. दुबळ्या माणसाला सदिच्छा व्यक्त करण्याचा अधिकारच नसतो. व्यक्तीचा शोध घेऊन तो संपत नाही. समाजात हजारो राठोड आहेत. राठोड ही व्यक्ती नाही, ती वृत्ती आहे. एखादा राठोड सापडेलही. त्यांचा हाच व्यवसाय असतो. स्वतःला जे मिळालं नाही ते दुसऱ्याला मिळालं की प्रतिक्षणी एक एक राठोड जन्माला येतो. ते निनावी पत्र लिहितात आणि तुम्हाला जे सौख्य मिळालं आहे त्याची आणि तुमची फारकत करत राहतात. काही काही राठोडांजवळ तर नुसती पत्र नसतात, चांगली वर्तमानपत्र असतात. त्यांना भाडोत्री, रिकामटेकडे, प्रतिभा खुंटलेले लेखकही मिळतात. प्रत्यक्षातल्या माणसांची नावं बदलून ते कथा कादंबऱ्या लिहितात. अशा सगळ्या माणसांचा नव्हे, माकडांचा एकच हेतू असतो, तुमचं सुख ओरबाडणं, तुमचे नातेवाईक तोडणं. अशा माणसांना शोधण्यापेक्षा स्वतःच्या मनातला वणवा शांत करा. आपला दाह नक्की कोणत्या जातीचा आहे ते पहा. ते शोध घ्यायचं ठरवलं तर कुठेही धावाधाव न करता बसल्या ठिकाणी शोध लागेल. वणव्यात 4 बाभळीची झाडं जळली तर त्याचं दुःख नाही. जाईजुईसारख्या वेलींचा कोळसावतो ही खरी हानी नाही. आपलं झाड सांभाळा, कारण त्याला बिलगून तुमची पत्नी एक वेल आहे. घटकाभर धरून चला. तिचं काहीतरी असेल, पण सध्या ती तुमच्या भोवती विळखा घालून आहे. तिला आधार द्या. हजारो राठोडांपासून वाचवा. सवय किरकोळ की गंभीर या चर्चेत काही तथ्य नाही. तुम्ही जिचे गुलाम होता ती सवय वाईट. चहा घेणार का? ही निरुपद्रवी वाटणाऱ्या प्रश्नाला अभावितपणे होकार जातो. तेव्हा जर नवल वाटलं तर ओळखावं. हा होकार सवयीने दिला. कसली तरी चाकोरी आपण निर्माण करतो, अगदी चहासारखं पेय पिण्याचीही चाकोरी. त्या चाकोरीला मग आपण शरण जातो, इतकं की आपल्या संमतीची वाट न बघता ती आपल्या वतीनं निर्णय घेते. अशी अकारण शरणागती आपण किती वेळा पत्करतो हे ज्याने त्याने आठवावं. माणूस दुबळाच लेखाचा. वयानुसार सवयी बदलतात आणि मग वय झालं तरी सवय राहते. एखादाच अफाट जन्माला येतो, पण त्याच्यासुद्धा अफाटपणाची चाकोरी होऊन त्याला छळत नसेल का? खिसे कापूच गर्दीत ओरडतो, खिसा पाकिट सांभालो. लोक अभावितपणे आपली पाकिटं बघतात आणि खिसा कापणाऱ्यांना लोकांचा पाकिट ठेवण्याचा खिसा समजतो. किती दमता तुम्ही? ह्या एका वाक्याची माणसाला किती भूक असते हे सांगता येत नाही. 10 माणसांचा स्वयंपाक करून दमलेल्या बाईला पण एवढं एकच वाक्य हवं असतं आणि कामावरून आलेल्या पुरुषाला पण. इतर कितीही गरजा असत, पण हे एवढं एकच वाक्य ऐकण्याची ज्याला भूक आहे त्या पुरुषाने आपल्या बायकोला कधीही नोकरीला लावू नये. पुरुषाला स्वयंपाक येऊ नये आणि बाईला नोकरी करता येऊ नये. एकमेकांच्या कर्तृत्वाचे प्रांत एकमेकांना अनबिझनेस हवेत, तर एकमेकांच्या कर्तबगारीचं कौतुक टिकतं. त्यात काय आहे, हे मी पण करेन. इथं अर्पण भाव संपला, स्पर्धा आली. कौतुक संपलं, तुलना आली. साथ संपली, स्वत्वाची जाणीव आली. शृंगार आणि वैराग्य एकत्र नांदत नाहीत. त्याचप्रमाणे संशय आणि भक्ती. वैराग्य केवळ तारुण्यावर आघात करीत असेल, पण संशय उभ्या आयुष्याची राख करतो. आयुष्यातले आनंदाचे अनेक क्षण, उपेक्षेचे हुंदके, दुःखाचे कड आणि आवर घातलेले आवेग हे ज्याचे त्यालाच माहीत असतात. एखादा तरी साक्षीदार अशा उन्मळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा यासारखी इच्छा पुरी न होणं यासारखा शाप नाही, पण साक्षीदार मिळून त्यातल्या त्यातली उत्कटता न कळणं यासारखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला. युनिफॉर्म ह्या गोष्टीबद्दल मी लहानपणापासूनच धसका घेतला आहे. शाळेतला गणवेशसुद्धा त्यात आलाच. तिकीट चेकर, पोलीस, गुरखा, नर्सेस, सिस्टर्स, मिलिटरी, नेव्ही, बेस्ट, नाव अकारण लावणारे कंडक्टर्ससुद्धा. एक पोस्टमन वगळला तर बाकीच्या या थोर मंडळीपासून मी कायम दूर राहण्याची धडपड करतो.
समोर उभा राहणारा माणूस आपण त्याच्या अंगावर ओरडण्यासाठीच जन्माला आलोय हे युनिफॉर्म शिकवतो. माझं लक्ष नेहमी वर्तमानपत्राच्या 3ऱ्या, 4थ्या आणि शेवटच्या पानाकडे असतं. खून, मारामाऱ्या, अपघात, आज तेल गडप, उद्या तांदूळ असल्या बातम्या मी वाचत नाही. अशा बातम्यांचं आयुष्य नेहमी अल्प असतं. तरीही त्यात असलेल्या बातम्या आपलं मन उदास करतात. आपण वर्तमानपत्र असं म्हणतो खरं, पण सगळी वर्तमानपत्रं भूतकाळच छापतात. शेवटचं पान भविष्यकाळ किती उज्ज्वल आहे हे सांगतं. भविष्य घडवायला निघालेले कितीतरी चेहरे त्या पानावर दिसतात. माणूस जितक्या मोठ्या पदावर, स्थानावर, तितका तो स्वार्थी, मतलबी. सत्ता आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी मिळवण्यासाठी तो राक्षस होतो. छोट्या माणसांचे तो लीलया बळी घेतो. बळी घ्यायचा म्हणजे प्रत्येक वेळी जीवच घ्यावा लागतो असं काही नाही बरं. निरनिराळ्या स्तरांवर छोट्या माणसांना वाकायला, नाचायला लावणं हेही बळी घेण्यासारखंच. मोठ्यातला मोठा माणूस जेव्हा त्याचं मोठेपण विसरतो तेव्हा त्याच्या इतका क्रूर प्राणी दुसरा कोणीच असू शकत नाही. अशी ही मोठी माणसं छोट्या माणसांना करार करून बांधून घेतात. सुरक्षितता आणि स्थैर्य शोधणाऱ्या माणसांना प्रारंभिक करार हे वरदान वाटतं आणि करार संपेपर्यंत स्वास्थ्याची चटक लागून आपण गुलाम कधी झालो हे कळत पण नाही. गुलामीत स्थिर होणं म्हणजेच बळी जाणं. सासर म्हणजे अगदी 3 जावा, 3 दीर, लग्न न जमणारी एखादी नणंद, सासू सासरा आणि आते मावस चुलत नातेवाईकांचा जनता शो. जरी नसला तरी स्वातंत्र्य घालवण्यासाठी एक बंधनसूत्र पुरतं. सध्याच्या काळात मी तरी त्याला मंगलसूत्र म्हणू शकत नाही. लग्नामुळे स्त्री व पुरुष पारतंत्र्यात गेले असं न होता त्यांच्या स्वतंत्र विहारात त्यांना एक साक्षीदार मिळाला असं का होऊ नये? याचं कारण आमचे विचार पक्के नाहीत. विचार ठाम नसल्यामुळे आम्हाला आमच्या प्रायोरिटीज ठरवता येत नाहीत. स्वतःचा आत्मविश्वास वाढेल असं शिक्षण मिळत नसल्यामुळे लाथ मारू तिथं पाणी काढण्याची हिंमत आमच्यात नाही. आम्ही फक्त लाथळी करतो. शिक्षण पदार्थ मानण्याची आमची वृत्ती इतकी वाढते आहे की संप, बंद, निष्प्रभ ठरलेल्या चळवळींपुढे परीक्षाही पुढे ढकलाव्या लागल्या तरी आम्हाला खंत वाटत नाही. हीन अभिरुचीची करमणूक आम्हाला वर्षानुवर्ष चालते. झटपट प्रसिद्धीसाठी आम्हाला चुटपुटतं यश पुरतं. सगळ्या राष्ट्रांचा धर्म निवडणुका हाच झाला. लोभसवाण्या जाहिरातींनी आमच्या गंजलेल्या आणि गांजलेल्या मेंदूवर, शरीरावर झगमगीत कपडे चढवलेले आहे. या सगळ्या सामाजिक परिस्थितीमुळे आम्ही प्रलंब भिकारी होऊन लाचारीने माथा टेकतो किंवा व्यसनी होतो. साहजिकच लग्न हा एक मिरवण्याचा सोहळा झाल्यास नवल काय? माहेरी ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या सासरी मिळतील या भ्रमात मुली असतात. तर मुलगी आपल्या घरात येताना तिच्याकडून काही गोष्टी येतील या स्वप्नात काही पुरुष मशगूल असतात. स्वाभिमानाची, स्वभावाची कदर या शर्यतीत कोण करत असेल सांगा? जेव्हा अभिरुची म्हणजे काय हे समजायला लागतं तेव्हा माणसाचा जन्म होतो असं मी मानते. माणसाच्या ठरलेल्या सगळ्या गरजा जनावरासारख्याच असतात. अभिरुची असलेली की तडफड सुरू समाजातल्या असंख्य पुरुषांनी आणि स्त्रियांनी स्वतःच्या संसारात आपण अस्वस्थ का आहोत हे शोधावं. नेमकं कारण त्यांना सापडणार नाही. माझ्या मते माझा शोध योग्य आहे. आधी साक्षीदार भेटतो, अभिरुचीचा नंतर शोध लागतो. संसार या शब्दाबरोबरच संघर्ष हा आलाच. संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसाबरोबरच असतो असं नाही. नको वाटणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवरच आली की स्वतःशीच संघर्ष सुरू होतो. संसारात या संघर्षाचं खापर फोडण्यासाठी जोडीदार मिळतो इतकंच. पण असं हे संभाव्य संघर्ष कुणामुळेही निर्माण झाले तरी एकमेकांना गुड नाईट म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मनाने स्वागत करायचं. संसार यशस्वी करण्यासाठी आणखी वेगळं काहीच करावं लागत नाही. नियती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयासोबत तुम्हाला बहाल करतो. रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख्ख करणारं डस्टर. त्या स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे का लिहायचे? जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरा जातो तो नवा मजकूर लिहितो. तो लेखक नसेल
पण प्रतिभावंत असतो. स्वतःची विचारसरणी कशी असावी हेही काही माणसं इतरांवर अवलंबून ठेवतात. असं का? स्वतःची विचारांची दिशाही ज्याच्या त्याच्या मालकीची नसावी का? लोक काही का बोलेनात, त्यांचा तो धर्मच आहे. किती बोललं गेलं यापेक्षा किती ऐकलं गेलं याला महत्त्व आहे. किती खाल्लं यापेक्षा किती पचलं, किती पाहिलं यापेक्षा किती आत उमटलं हे जास्त महत्त्वाचं. हे ज्यांना समजत नाही त्यांना मग आपल्याला थकवा कशाचा आलाय याचाही पत्ता लागत नाही. मग सगळ्या चिंता विसरण्यासाठी ही माणसं चौपाटीवर येतात, नाहीतर एखाद्या रम्य स्थळी जातात. पण तिथे जाऊनही ती शांत होतात का? चौपाटीवर जाणारी माणसं केवळ समुद्र किंवा आकाश पाहायला जातात का? तिथेसुद्धा ही माणसं हेवा, मत्सर असल्या क्षुद्र गोष्टी घेऊन येतात. निसर्गाच्या जवळ येऊनही ती निसर्गापासून लांब असतात. स्वतःचाच भविष्याचा विचार करतात आणि ते वाईट आहे अशातला भाग नाही बरं. पण त्यातही ती संपूर्ण हरवतात का? नाही. त्यांची भविष्यकाळातली मनोराज्य पण क्षुद्र स्वार्थात गुरफटलेली असतात. जो स्वतः कशातही हरवत नाही तो माणूस कसला? मला सांगा, सर्वात जीवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनाने एखादी शुभ गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा, सदहेतूची शंकाच घेतली जावी. हा, मागच्या पिढीने पुढच्या पिढीसाठी विल करताना सर्वस्व द्यावं, गुडविल मात्र पुढच्या पिढीवरच सोपवावं. इतरांच्या गुडविलवर लोळून दिवस काढणाऱ्या माणसांशी मी किवही करू शकत नाही. कारण आपला जोडीदार रोज वरवरची उंची गाठतोय हेही या महाभागांना समजून घ्यावंसं वाटत नाही. जी माणसं जाणीवेने जगतात ती नुसतीच दुःखाचे कारण मीमांसा शोधून थांबत नाहीत, तर एखाद्या सौख्याचेही आपण भागीदार का झालो याचाही ते वेध घेतात. अशी माणसं ज्या सुखाला आपण पात्र नाही त्याकडे पाठ फिरवतात. या जगात पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ समजलेले पुरुष फारच मोजके आहेत. पुरुषार्थ म्हणजे रसिकता, जबरदस्ती नव्हे, शारीरिक ताकद नव्हे, तर मानसिक ताकद. ज्याला ही मानसिक रसिकता समजली त्यालाच पुरुषार्थ समजला. असा पुरुष असला तरीही कोमल असतो. तो कुणावरही जबरदस्ती करीत नाही. एखादी जात सोडायची म्हणजे माणुसकी सोडायची असं नव्हे. कोणतीही जात वाईट नसते. राजकीय धोरणं बदलली की एखादी जात वाईट ठरते. जात हे दुर्दैवानं व्यवहारात वापरायचं ज्ञान झालं आहे. देश बदलला की नाण्यांची नावं बदलतात. लक्ष्मीचं स्वरूप तेच राहतं. तसंच माणुसकीचं, तिचं जातीशी धर्माशी संबंध नसतो. दारिद्र्य अनेक प्रकारचं असतं. मानसिक, वैचारिक, नैतिक, आर्थिक. इट इज ॲन एंडलेस अफेअर. स्वतःच्या धर्माबरोबरच एक राष्ट्रीय धर्म असतो. त्या धर्माची आठवण समाजातल्या प्रत्येक घटकाला होणं जरुरीचं असतं. तो चमत्कार जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत हा देश असाच राहणार. कोणत्याही प्रसंगाची कथा होते असं लेखक सोडून इतरांना वाटतं. भाबडेपणाने अनेक माणसं लेखकांना प्रसंग पुरवण्याची धडपड करतात. तर काही माणसं समोर एकदा लेखक येताच आमच्यावर काही लिहू नको हा म्हणून हंबारडा फोडतात. शेंदूर फासलेला प्रत्येक दगड म्हणजे काही जागृत दैवत असतं का हो? प्रतिभा जागृत करणारी माणसं आणि प्रसंग हे निराळेच असतात. आपल्याला आपला गतकाल आठवत असतोच, पण प्रश्न विचारणारं कोणी असं असलं की त्या गतकालाबद्दल आज आपल्याला अचूक काय वाटतंय याचा आपल्यालाही नव्याने पत्ता लागतो. त्यात पुन्हा प्रश्न विचारणाऱ्याचा आपल्याशी फारसा संबंध नसावा. त्या व्यक्तीला आपल्याबद्दल जिव्हाळाही नसावा. प्रश्नाला हेतू चिटकल्याचा भास निर्माण झाला की उत्तराला सेतू आलाच. बायको, मग ती कुणाचीही असो, ती नवऱ्याचा संशय घेणारच. हा मी दोष मानत नाही. संशय हा नेहमी दृष्ट बुद्धीनेच घेतला जातो असं मी म्हणत नाही. त्याचा प्रेमाशीच संबंध असतो. आपल्या नवऱ्याचं आपल्यावर प्रेम असावं ही भावना त्यामागे असते. महत्त्व त्याला नाही. तो संशय जेव्हा अतिरेकाने धुमाकूळ घालतो तेव्हा उबग येतो. अति सर्वत्र वर्जते म्हणतात तसं आहे. मर्यादेपलीकडे नवरा बायकोने एकमेकांवर प्रेम करणं वाईट असतं. प्रेम माणसाला दुबळं बनवतं.
प्रत्येक जीव हा एक स्वतंत्र घटक आहे. त्याला त्याचं स्वतंत्र असं जीवन आहे, अस्तित्व आहे. केवळ स्वतःचा असा उत्कर्ष आहे इतकंच नव्हे तर स्वतंत्र असा अधापातही आहे. ह्याचा विचार, ह्याचा विवेक त्या अतिप्रेमात राहत नाही. प्रेमाने माणूस ताकदवान बनला पाहिजे. नवरा बायकोचं एकमेकांवर अमर्याद प्रेम शेवटी गुलाम बनवण्याची शाळा ठरतं. त्यात व्यक्तित्वाचा विकास करण्याची ताकद नसते. कलाकाराला असलं प्रेम नको असतं. त्याची कला ही त्याची संजीवनी असते. डॉक्टरी भाषेत त्याला ऑक्सिजन म्हणावं. ती कला जोवर गृहिणी फुलवत ठेवत राहील तोवर तिच्या नावामागच्या चवला कधीच धक्का लागायचा नाही. प्रत्येक कलावंताच्या पत्नीने आपल्या जोडीदारासाठी आपण हे करीत आहोत हा प्रश्न स्वतःला विचारावा. हे जिला जमत नाही तिला मग आपला पराभव झाला असं वाटायला लागतं. कलाकारांशी संसार ही या अर्थाने सुळावरची पोळी असते. न मावणारं दुःख नेहमीचं जीव घेणं असतं. कारण तुमचा जीवच तुमच्या दुःखापेक्षा लहान झालेला असतो. तेव्हा माणसाने नेहमीच दुःखापेक्षा मोठं व्हायचं ध्येय ठेवावं. दुःख मावल्यावर भांड्यात वर रिकामी जागा राहील इतकं मोठं व्हावं. अर्थात हे झालं स्वतःच्या बाबतीत. आपल्याला होणाऱ्या यातनांसाठी मोठं भांडं वापरायचं, पण इतरांच्या संदर्भात एका अश्रूनेही भांडं ओसंडून जाईल इतकं छोटं ठेवायचं. मुलांना कशालाही घाबरायला शिकवायचं नाही, कोणत्याही शक्तीला, कोणत्याही व्यक्तीला. भीती वाटल्याशिवाय माणूस नम्र होणारच नाही. भीती केव्हा तरी नष्ट होते, त्यावेळी काय होईल? पण मी सांगतो यात नक्की अर्थ आहे. भीतीपायी माणूस लांब राहतो. अनुभवातून जाण्याचं तो नाकारतो. त्यापायी खऱ्या शक्तीची, व्यक्तीची ओळख होत नाही. भिणाऱ्या माणसाची वाढ होत नाही. भिणारा माणूस संशोधनही करीत नाही. म्हणजे वडीलधाऱ्या माणसांना कधीच नमस्कार करायचा नाही असंच ना? नमस्कार जरूर करायचा, पण तो कृतज्ञ भावनेने करायचा. मनाचा आणि आयुष्याचा आनंद वाढवणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी त्यानं माणुसकीच्या दृष्टिकोनातून कृतज्ञ राहावं. पायातून चपला काढल्यावर माणसाने मनातल्या मनात पादत्राणांनाही नमस्कार करावा. सल्ला हा नेहमी देण्यासाठी आणि घेण्यासाठी असतो, ऐकण्यासाठीही असतो. असं मी मानत नाही. तुम्हाला काय जातं सांगायला? माझ्या जागी जर तुम्ही असतात तर वगैरे वगैरे सांगून दिलेला सल्ला योग्य होता, पण त्याप्रमाणे वागणं अशक्य होतं हे नंतर पटवलं जातं. माणूस नेहमी समान धर्मीयाच्या शोधात असतो. स्वतःच्या मनोवृत्तीची जोपासना करणाऱ्याचा त्याला आधार वाटतो आणि त्याच वेळेला या परिस्थितीतून आपल्याला कोणीतरी मुक्त करावं असंही त्याला वाटत असतं. तुम्हाला काय सांगू, या तापटपणापायी मला एकही घर उरलेलं नाही. कोणत्या क्षणी कुणाच्या देखत आपला अपमान होईल हे सांगता येत नाही. मित्र नाहीत, शेजारी नाहीत, बाहेरच्या जगाशी काही नातंच नाही. एरवी काय करतात मग? एरवी म्हणजे ऑफिस संपल्यावर. ऑफिस संपलं की घर, घरून निघालं की ऑफिस. वाचनाचं वेड नाही, संगीताचं आकर्षण नाही, गप्पांचा छंद नाही, फिरायला जाण्याची आवड नाही. माणूस रिकामा असला की काय करणार मग? माझ्या मागे मागे असतात. मी काय करते ते सतत पाहायचं. काही चुकलं, सांडलं, लवंडलं की ओरडायचं. हे असं आयुष्य किती भगिनींच्या वाट्याला आले असेल. अभिरुची संपन्न नवरा मिळावा अशी काही एकूण एक स्त्रियांची मागणी नसेल. त्यांनाही आपल्या मर्यादा माहीत आहेत, पण तो किमान माणूस तरी असावा ही अपेक्षा गैर आहे का? असे किती संसार ध्येय माणुसकी शून्य पुरुषांपायी वाया गेले असतील. किती संसार, किती घरं. जो सर्वसाधारण का होईना पतीसुद्धा होऊ शकत नाही, तो आदर्श बाप तरी कसा होईल? माणूस फसतो केव्हा? दुसऱ्याच्या हातातले पैसे स्वतःचे समजून चालतो तेव्हा फसतो. न मिळालेल्या पैशांबद्दल मी झुरत बसलो असतो तर एवढी वाटचाल झालीच नसती. बुडालेल्या पैशाचे धक्के मी मनावर घेतले असते. बरबाद झालो असतो तर मी स्वतःला फसलो म्हणालो असतो. पण इथे त्याचा खेदच नाही. तेव्हा मला बुडवणारेच फसतात की नाही? बोलून दुखावण्यापेक्षा अबोला धरण्याने माणूस जास्त खच्ची होतो. त्याचप्रमाणे काही काही शब्द, वाक्य, विधानं फार भयंकर असतात. ती मोघम असतात, पण गैरसमज पसरवण्याची त्या मोघम वाक्यांची ताकद साथीचा रोग पसरवणाऱ्या जंतूंपेक्षा अफाट असते. ती वाक्य म्हणजे मी किती सोसलंय ते माझं मलाच माहिती आहे. योग्य वेळ आली की मी सगळं बोलणारच आहे, किंवा आता मी गप्प राहून सगळं सहन करायचं ठरवलं आहे. मी त्यांना पक्की ओळखून आहे.
नेमक्या जागी बोट न ठेवणारी बायकांची ही वाक्य आपल्या सगळ्या शरीराला दंश करीत सुटतात. संसारात आपण निर्णय घ्यायचा नाही, बायकांना घ्यायला लावायचा. चुकला तर त्यांचा आवाज बंद, बरोबर आला तर क्रेडिट त्यांना मिळतं. पण काम आपलं झालेलं असतं. काहीही झालं तरी आपल्या टाळक्याशी कटकट नाही. माणसाने आजूबाजूच्या रोषणाईकडे पाहू नये किंवा विझलेले दिवेही पाहू नयेत. ज्याला चालायचं आहे त्यानं आपल्या हातातला दिवा जपायचा असतो. प्रवाद निर्माण होतात, तसेच ते विरतातही. प्रवाह अखंड असतो आणि जे लाकूड असतं ते तरंगतंच. निसर्ग आणि माणसाचं मन यात संवाद असतात तर कृत्रिम गर्भधारणा नावाचा प्रकार संभवलाच नसता किंवा बलात्कारातून सुद्धा वंश वाढला नसता. टाळ्या वाजवणारे खूप असतात. सर्कस पाहायला येतात ते फक्त तेवढ्याचसाठी येतात. मृत्यूच्या गोलात फटफटी फिरवणारा असतो त्याला टाळ्यांचा आधार नाही वाचवत. त्याच्याबरोबर जो दुसरा फटफटीवाला असतो तो सावरतो. प्रत्यक्ष कृती घडली की ती कशी घडली याचं कारण आपण शोधू लागतो. कधी स्वतःच्या समाधानासाठी, कधी समर्थनासाठी. इतरांना सुचत नाही असं नाही. ज्यांना नुसतंच सुचतं ते फक्त आयुष्यभर मला हेच म्हणायचं होतं असं म्हणत राहतात. सुचल्यावर जे त्याच्यावर चिंतन करतात पण कृती करत नाहीत ते सगळे फिलॉसॉफर्स. आणि जे कृती करतात ते संत. 5 गुंडांचा तमाशा. आजूबाजूची 5,000 माणसं शांतपणे सहन करतात. वास्तविक अशा माणसांचा काटा काढणं अवघड नाही. पोलिसांनीच ते काम केलं पाहिजे असं नाही. त्यासाठी शरीर कमवावं लागतं. फार बळ लागतं असंही नाही. फक्त धैर्य लागतं. रक्तात चीड असावी लागते. पण ह्या समाजात पुरुषार्थ कुणालाच समजलेला नाही. पोलीस डिपार्टमेंट म्हणूनच टिकलंय. आपल्या माणसासारखा, आपल्या समाजासारखा विनोदी समाज दुसरा कोणताही नसेल. कसा? ह्या सगळ्या बायका आज हळदी कुंकू करीत आहेत का? तर त्यांना नवरे आहेत एवढंच कारण. यापैकी अनेक जोडप्यांचं एकमेकात पटत नाही. काहींना जबरदस्त व्यसनं आहेत. पैसे खाल्ल्यामुळे 1-2घांच्या नोकऱ्या पण गेल्या आहेत. ज्यांचं एकमेकांशी क्षणभरही पटत नाही, त्यांच्यात घटस्फोटाची धमकी नाही म्हणून ती 4 भिंतीत दिवस काढतात. काहींच्या बायका आहेत आणि काही बायकांचे चोरटे संबंध आहेत. पण तरीही त्या सगळ्या सौभाग्यवती आहेत. बंदी काय ती मला आहे का? तर माझा नवरा अकाली गेला. वय वर्ष 28. हे मरणाचं वय नक्की नव्हतं. नवरा जाणं ही एक नैसर्गिक कॅलॅमिटी झाली. पण नंतर वर्षानुवर्ष समाजाने त्या बाईला तिच्या वैधव्याची जाणीव देत राहायचं. या कलॅमिटीला काय अर्थ आहे? खरं तर समाजात जास्तीत जास्त प्रोटेक्शन्सची गरज ही एकट्या पडलेल्या स्त्रियांना असते. समाजाने त्यांना कुशीत घ्यायला हवं. जेव्हा एखादी व्यक्ती संसार अर्ध्यावर टाकून जाते तेव्हा दोघांपैकी एका व्यक्तीचं आयुष्य संपतं. तर मागं उरतो त्यांचा संसार. म्हणूनच अशा तऱ्हेचे जे सामाजिक, सांस्कृतिक म्हणा किंवा कौटुंबिक कार्यक्रम म्हणा, अशा मनोरंजनाच्या सोहळ्यांची गरज जी दुर्दैवाने एकटी पडली आहे तिला जास्त आहे. पुरुषांचं लग्न झालं म्हणजे त्याला आई दुरावते आणि त्याला मूल झालं म्हणजे बायको दुरावते. उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे, इतकंच माझं म्हणणं आहे. डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग मोठा आहे, माझ्या व्यवसायात मनाचा भाग मोठा आहे. डॉक्टरांचा स्टेटस्कोप फक्त छातीपर्यंतच पोहोचतो, नर्सचा हात काळजाच्या आत जातो. रोग जाणता आला की डॉक्टरचं कार्य संपतं. नर्सला पेशंट समजावा लागतो. मला रोगाची माहिती नकोच आहे, मला माणसाची माहिती हवी आहे आणि ती माहिती कशी मिळवायची हे कोणतंही शास्त्र सांगत नाही. शास्त्र फक्त रोगाची नावं सांगतं. पूर्वी हे रोग होतेच, त्याची नावं माहिती नव्हती. पेशंट एक्झॅक्टली कशाने गेला ते आता पटकन सांगता येतं कारण सायन्स पुढे गेलं. त्यांनी नावं शोधली, माणूस हा माणूसच राहिला. तितकाच अनाकलनीय. तुझ्या शास्त्रावर राग का? राग कोण म्हणतं? राग मुळीच नाही. मला इतकंच वाटतं की शास्त्र हे जणू शकणाऱ्याला आणखी चांगलं जगायला देतं. मरणाऱ्यांसाठी अजून शास्त्र काही करू शकत नाही. तिथं सगळ्याच धन्वंतऱ्यांचे हात थकतात. पेशंटलाही ते समजून चुकतं. पण धन्वंतरी थांबला तरी नर्स थांबू शकत नाही. म्हणूनच
मला हा पेशा महत्त्वाचा वाटतो. मी आमच्या डीन साहेबांना नेहमी म्हणते की तुम्ही डॉक्टर मंडळी फक्त रोग्याचा ताप पाहून मोकळे होता. आम्ही ताप आणि मनस्ताप दोन्हींचं निवारण करण्याची धडपड करतो. कितीही म्हटलं की मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायच्या तरी सांगता येत नाहीत. कारण मनाच्या कमकुवतपणापायी निर्माण केलेलं दुःख कुठलं आणि दुःखावर उभं राहिलेलं दुःख कुठलं हे जोवर ठरवता येत नाही तोपर्यंत बोलता येत नाही. आणि शेवटी आपलं मन आपणच मारायचं असतं. आपल्या विरुद्ध तक्रार घेऊन ते कुठं जात नाही, कुठेही बोलू शकत नाही. कोर्टात दाखल झालेल्या खटल्यापेक्षा दाखल न झालेले खटले जास्त चिघळतात, क्रॉनिक होतात. ह्या सगळ्यात ह्युमन लाईफ किती वाया जातं याचा कोण विचार करतो? आता ताईपणाने कोणताही निर्णय घेतला तर निर्णय चुकीचा आहे की योग्य हे काळावर मोजायचं की बुद्धीवर? तुम्हाला बुद्धीच नसेल तर पेपर सोडवायला संपूर्ण 30 तास नव्हे तर अख्खा दिवस दिला तरी काय उपयोग? आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो, फक्त वेळ वापरायला शिकत नाही. किल्लीचं घड्याळ गेलं, इलेक्ट्रॉनिक्सचं आलं. वेगवेगळी घड्याळं वापरायची की संपलं. कोणताही खर्च करीत असताना आपल्याकडे एकूण जमा किती हा आकडा समजल्यावरच आपण खर्च कसा आणि किती करायचा हे ठरवतो. साध्या सिगारेटपासून हा हिशोब स्मोकिंग करणाऱ्यांचा चालतो. पाकिटात 3च सिगारेट्स उरल्या, पुन्हा येईपर्यंत आता ह्या पुरवायच्या. अशी विधानं मी प्रवासात ऐकतो. आणि ह्या उलट अत्यंत महागडी, न परवडणारी, खऱ्या अर्थानं ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशेब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती गोष्ट म्हणजे आयुष्य. मन रमवणं या नावाखाली गप्पा गोष्टी, दिवसचे दिवस पत्ते खेळणं, पार्ट्या, सिनेमे बघत सुटणं, निंदा नालस्ती, गॉसिपिंग, शॉपिंग, बुद्धीला चालना न देणारे नट्यांची भानगडींची साप्ताहिकं वाचणं आणि ह्यापैकी काहीही नसेल तर दिवसच्या दिवस लोळून काढणारे बहाद्दर मी पाहिले आहेत. माणसं माणसांना भेटतच नाही, वेगवेगळे हेतू एकमेकांसमोर येतात, सावल्यांना भेटतात. म्हणूनच हेतुपूर्तता झाली की माणसं एकटी पडतात. दुसरा माणूस भेटला नाही तरी चालतं, फार कशाला सगळेच हेतू संपले की स्वतःच्या आयुष्यातला आजचा दिवसही नको वाटतो. ताकद स्पर्शाची असते का? आपल्याच मनात जी अनिवार्य ओढ असते तिचं हे सामर्थ्य. जादू शरीरात असते की नावात? 4 सामान्य माणसांनी टाळ्या वाजवल्यानंतर जे वाटतं त्यापेक्षा दुसऱ्या गायकाने पसंतीची थाप मारली तर काहीतरी वेगळं वाटतं. श्रोत्यांच्यामध्ये एखादी जरी संगीताच्या प्रांतातली नावाजलेली व्यक्ती आढळली तरी घर गाठताच आपण ते अपूर्वाईने पत्नीला सांगत असतो. का? नावाची महती. फक्त नावाचीच महती असते का? असं मुळीच म्हणता येणार नाही. 4 सर्वसामान्य श्रोते प्रेमाने येतात, भक्तीने येतात, विभूतीपूजाही त्यात डोकावत असते. अशी माणसं फक्त समोर चाललेली मैफलच ऐकत असतात. पण ज्या व्यक्तीने संगीताचा व्यासंग केला आहे त्याला स्वरामागील रियाज ऐकू येत असतो. तो कदाचित मैफल ऐकतच नसतो, तो मागची तपश्चर्या पाहत असतो. एक सूर सिद्ध करण्यामागची यातायात आठवण असतो. स्वतःच्या साधनेची ती समोरच्या कलावंताच्या अभ्यासाशी तुलना करीत असतो, साम्य शोधत असतो. स्वरांच्या प्रवासाची सगळी वळणं त्याला तानेतून दिसतात. वरच्या सप्तकालातले सूर लावताना जे दीर्घश्वास घ्यावा लागतो ती स्पंदनं जाणकार प्रेक्षकाला कळत नसतात. त्याचा प्रतिसाद म्हणून वेगळं चैतन्य देतो. कौतुक कुणी केलं ह्याला महत्त्व प्राप्त होतं. तसंच प्रेमाचं आणि स्पर्शाचं असावं. कातडीचा शरीराचा स्पर्श दुसऱ्या शरीरासारखाच असतो. नवं काही असेल तर त्या स्पर्शामागे ताटकळलेली अनेक वर्षांची प्रतीक्षा, त्यातून उफाळलेला आवेग, उत्कटतेचं तोरण आणि व्यक्तीचं नावही. तो स्पर्श प्रतीक्षेला असतो. प्रतीक्षेशिवाय उत्कटतेला धार येत नाही. आपत्ती पण अशी यावी की त्याचाही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगलं 2000 फुटांवरून पडावं. माणूस किती उंचावर पोहोचला होता हे तरी जगाला समजेल.
बायकोला काय नसतं ते अशा मैत्रिणीत असतं. ह्यासारख्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची? माझ्या मते अशी मैत्रीण जी हवीशी वाटते ती बायकोच्या ऐवजी हवी असते. हा समज चुकीचा आहे. तिला बायकोने सुद्धा स्वीकारावं ही गरज असते. तसं झालं नाही की होणाऱ्या यातना फक्त मैत्रिणीला समजतात, बायकोला समजत नाही. निस्वार्थी मैत्रीण मित्राचा संसार उधळला जावा पण आपली मैत्री टिकावी अशी कधीच अपेक्षा करीत नाही, पण ही धडपडही बायकोपर्यंत पोहोचत नाही. मैत्रीण मित्राच्या पत्नीची मर्जी आणि प्रतिष्ठा सांभाळते, पण तो समंजसपणा पत्नी दाखवत नाही. बायकोचं मन धाब्यावर बसून मैत्री जपणारे महाभाग किती टक्के असतात आणि किती टक्के स्त्री पुरुष त्याच्या व तिच्या मैत्रीला तिलांजली देतात? ह्या टक्केवारीत जाण्यात अर्थ नाही. समजूतदारपणाच्या बाबतीत संसारातल्या साथीदारापेक्षा मैत्रीतला जोडीदार वरचढ ठरला याचा आनंद. चिरकाल उरत नाही, कारण समजूतदार घटकालाच अन्याय सहन करावा लागला हे शल्य पुसता येत नाही. हॉस्पिटल म्हटलं की लोकांच्या अंगावर काटा येतो. हॉस्पिटलचा संबंध किंवा नातं आपण कायम मरणाशी जोडतो. मला हॉस्पिटलचा संबंध जीवनाशी जास्त आहे असं वाटतं. मरणाच्या खाईतून माणसाला खेचून आणून पुनर्जन्म देणारी कोणत्याही हॉस्पिटलची इमारत मला कायम आकर्षक वाटत आलेली आहे आणि त्या वास्तूतून आजारी माणसाची सेवा करणारी प्रत्येक व्यक्ती मला देवासमान वाटते, इन्क्लुडिंग स्वीपर्स. आपण MA विथ मराठी व्हावं असं माझं एक स्वप्न होतं. त्याप्रमाणे कॉलेजात मी जायलाही लागलो. पण तिथे प्राध्यापक मंडळींचा वेगळा अनुभव आला. ही प्राध्यापक मंडळी टीकाकार, पत्रकार या सर्वांची ग्रुपबाजी आहे. त्यांचे प्रत्येकाचे मोजके आवडते लेखक आहेत. काहींना हे अकारण पाण्यात पाहतात, काहींना हे लेखक मानतच नाहीत. एखाद्याला कंडम केलं की केलं. मला भीती वाटू लागली की आपल्याही डोळ्यांवर असाच चष्मा चढायचा आणि मराठी साहित्याचा निखळ आनंद उपभोगता यायचा नाही. मग कॉलेजला रामराम ठोकला. भटकण्याची अतीव हौस म्हणून टॅक्सी व्यवसाय सुरू केला. वाचन आणि प्रवास. वाङ्मयात व्यक्ती, माणसं यांना भेटायचं आणि प्रत्यक्षात तशा व्यक्ती दिसतात का याचा शोध घ्यायचा. कल्पनाशक्ती तरल असली आणि जवळ थोडी धडाडी असली म्हणजे आयुष्य 40-50ला थांबत नाही. सुख कधी संपत नाही, ती नित्य नवी उगवतात. सुकलेल्या फुलांना टाकण्याचं आपल्याजवळ फक्त धैर्य हवं. नव्या सुखांना जागा करून दिली की ती न बोलावता येतात. सगळे वार परतवता येतात. अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही. माणूस कितीही मोठा असो, राजा असो, भिकारी असो, गरीब असो, श्रीमंत असो, आई असो, बाप असो वा अगदी पोटचा पोर असो, त्याच्या नशिबातले शेवटले शब्द हेच, उचला आता. सगळे अवयव म्हणे एकदा ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, आमच्यातला मोठा कोण हे सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, ज्याच्या वाचून अडतं तो मोठा. त्यावर प्रथम डोळे रुसून गेले. माणसाला देवाने विचारलं, डोळ्यांशिवाय तू कसं जगशील? त्यावर माणसाने सांगितलं, जगलो एखाद्या आंधळ्याप्रमाणे. मग कान रुसून गेले. पुन्हा प्रश्न विचारल्यावर माणूस म्हणाला, जगलो एखाद्या बहिऱ्याप्रमाणे. असं होता होता सगळे अवयव रुसून थकले. शेवटी प्राण रुसून जायला लागला आणि माणूस उत्तर द्यायला उरलाच नाही. तेव्हा जेहेते कालाचे ठाई सर्वात महत्त्वाचा प्राण. म्हणूनच तो एकदा रुसून गेला की बाकीचे म्हणतात, उचला आता. बायकांची प्रेम करायची तऱ्हा कशी असते सांगू? ऐक. स्वतःची पत, सामाजिक प्रतिष्ठा, लौकिक स्वास्थ्य या सगळ्याला धक्का न लावता एखादं प्रेम प्रकरण त्यांना पंचपक्वानांच्या जेवणानंतर एखाद्या विड्यासारखं चघळायला हवं असतं. माणसाचं मन विचित्रच, म्हणूनच त्याच्या मागण्यासुद्धा तशाच. त्या मागण्या ज्याच्या त्याला आकलन होत नाहीत. पण एक नक्की, कोणतं ना कोणतं वेड त्याला हवं असतं आणि ते जरुरीचं पण आहे. तुम्ही एखाद्या माणसाला वेड कशाचं आहे ह्याच्यावर विचार करीत बसता. मला त्या वेडापेक्षा माणसाच्या वेड होण्याच्या वृत्तीची मजा वाटते. ती वृत्ती महत्त्वाची. माणसं म्हणून शांत असतात, नाहीतर त्यांनी आगी लावल्या असत्या. ही वेड जोपासायला हवीत. कोणतं ना कोणतं फ्रस्ट्रेशन विसरण्याच्या त्या गोळ्या असतात. संसार बुद्धिमत्तेच्या जोरावर होत नाही. नेहमी तो होतो भक्तीतून, प्रेमातून.
आणि प्रेमाचा उगम हा मनात असतो. भक्तीने संसार करणाऱ्या स्त्रीने वैवाहिक जीवनातला प्रत्येक क्षण संसार आणि नवरा यासाठी जपलेला असतो. तिने स्वतःचं निराळं अस्तित्व मानलेलं असतं. तिच्या साथीदारासाठी तिचा सतत त्याग चाललेला असतो. तो त्याग तिच्या साथीदाराने ओळखून तिला सतत दाद द्यावी एवढीच तिची एकमेव इच्छा असते. आणि मग तेवढ्याचसाठी तिला प्रेमात भागीदार नको असतात. आपला माणूस कायम आपलाच राहावा ही पत्नीची भावना पण स्वाभाविक, आणि कुणीतरी कलाकारावर भाळत राहणं हेही स्वाभाविकच. उत्कटपणे दाद देणाऱ्या रसिकाकडे कलाकाराने आकृष्ट होणं हेही स्वाभाविकच. तसं झालं की त्या कलाकाराची बायको स्वतःला अकारण नालायक समजते. कल्पनेचे इमले रचायला लागते. नवऱ्याने काहीही न करता केवळ कल्पनेच्या राज्यात नवरा शेवटपर्यंत पोहोचला असणार असं बायको गृहीत धरते. तिला तेव्हा तो स्वतःचा फार मोठा पराभव, अपमान वाटतो. मग नवऱ्याची कलासाधना हा तिला पाप वाटतो. अशी बायको आपल्या नवऱ्याला कलासाधनेत साथ देईल असं वाटतं का? बायका जेवढ्या व्यवहारी असतात तेवढेच पुरुष नसतात. आपल्या संसारात काय काय उणिवा आहेत, आपली धाव केवढी आहे, सीमारेषा किती अंतरावर आहेत ह्याची जाणीव पुरुषांपेक्षा बायकांना जास्त असते. आणि त्याहीपेक्षा आपल्याला इतरांशी काय करायचं आहे असा रोखठोक सवाल असतो. ध्येयासाठी वेडे होणारे पुरुषच. प्रेम करताना ही बायका हातचं राखूनच प्रेम करतात. आणि त्यांनी जेवढं दिलंय त्याला आपण सर्वस्व बहाल केलंय रे असं म्हणत पागल होतो. जी माणसं भावनाप्रधान असतात त्यांच्या स्वाभिमानाला जर जबरदस्त धक्का लागला तर दोनापैकी एक काहीतरी होतं. काही माणसं गप्प बसतात, मनातल्या मनात कुडतात आणि निवृत्तीचा मार्ग पत्करून सगळं आयुष्य एखाद्या बाभळीसारख्या झाडासारखं शुष्क घालवतात. याउलट काही माणसं चिडून उठतात, सारासार विचार गुंडाळून ठेवतात आणि मग सगळ्यांवर वार करीत सुटतात. अशी माणसं एकेकाळी भावनाप्रधान होती हे सांगून खरं वाटत नाही. स्त्रीला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारलं, तुला बुद्धी हवी का सौंदर्य? तेव्हा स्त्री म्हणाली, बुद्धीची गरज नाही, सौंदर्य दे. का? बुद्धीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही, पण सौंदर्याच्या जोरावर बुद्धी विकत घेता येते. पोरकेपणा म्हणजे काय? आपली व्यथा इतरांना न समजणं हाच पोरकेपणा. केव्हा केव्हा हे पोरकेपण आपण लावून घेत नाही, हे असंच असतं आयुष्यात असं म्हणतो. स्वतःची समजूत स्वतःच घालतो, पण कुठेतरी ठिणगी पडते आणि सगळं खाक होतं. असं हे पेटणं म्हणजे कापराचं पेटणं. मला स्वतःला जळायला आवडतं. ज्याच्यात जळून जाण्याची ताकद आहे तोच माणूस. पण त्याच वेळेला मला हे असं कापराचं जळणं आवडत नाही. ह्याचं कारण मागे काही उरतच नाही. राखेच्या रूपाने का होईना मागं काहीतरी राहायला हवं ना. त्या राखेतूनच काहीतरी निर्माण होण्याची आशा असते. व्यथासुद्धा कापरासारखी जळता कामा नये. थैलीचं तोंड सुटलं की सुटणारी तोंड घट्ट मिटतात. नीतीच्या अनितीच्या चौकटी शेवटी बँकेच्या काउंटरवरच ठरतात. म्हणून पैसेवाल्यांना त्यांच्या भानगडी करणं आणि निस्तरणं सोपं जातं, कारण समाजानंच त्यांना स्वाभाविकपणाची लेबलं बहाल केलेली असतात. मित्रांनो, हा भाग आपण इथे थांबूयात आणि उर्वरित भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये ऐकूयात. धन्यवाद.